नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की अखेर धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झालेला आहे आणि त्यांचं काउंटडाऊन सुद्धा आता सुरू झालंय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. विषय मंत्रिपदाचा आहे. कारण बीड जिल्ह्यातले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर जे प्रकरण संपूर्ण बीड जिल्ह्यात गाजत होतं ते आता संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलंय. आणि या घटनेला जे कारणीभूत आहेत किंवा त्यांच्या हत्येमध्ये जे दोषी आणि आरोपी म्हणून त्या ठिकाणी घेतले गेलेले हे सगळेच्या सगळे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. परिणामी बीड जिल्ह्यामध्ये ते धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामध्ये विष्णू चाटे हे तर परळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत आणि वाल्मिक कराड हे सुद्धा यामध्ये आरोपी म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून जे आरोपी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आलेले आहेत, त्यासोबत पवन ऊर्जा प्रकल्पाला ज्यांनी खंडणी मागितली होती त्यामध्ये सुद्धा जे आरोपी आले आहेत, या सगळ्या आरोपितांवर मोकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. म्हणजे संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. आता यांना ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे किंवा या प्रकरणामध्ये जे जे यांच्या सोबत होते किंवा यांना सहकार्य केलंय अशा सगळ्यांच्या विरोधात मोकोका लागेल असं सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे. याची अधिक जर चौकशी झाली तर हे सगळे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचेच कार्यकर्ते आहेत हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. तसं जर पाहिलं तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय मित्र आहेत, कार्यकर्ते आहेत आणि बीड जिल्ह्याचीच नव्हे तर धनंजय मुंडे यांची बहुतांश जबाबदारी सांभाळण्याची भूमिका ही वाल्मिक कराड यांच्यावरच होती. आणि तेच या प्रकरणामध्ये 302 प्रकरणामध्ये सुद्धा ते आरोपी म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. कारण मोकोका अंतर्गत कारवाई त्याच गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर झाली आहे आणि त्यासोबत खंडणीचं जे प्रकरण आहे 2 कोटी रुपये खंडणी मागण्याचं त्यामध्ये सुद्धा ते आरोपी झाले आहेत. आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्यात यावं, त्यांना मंत्रिपदावरून बाजूला करण्यात यावं अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियानं त्या ठिकाणी केली होती. त्यासोबत बीड जिल्ह्यातल्या जनतेनं रस्त्यावर उतरून आंदोलन करत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी सुद्धा मागणी केलेली आहे. मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच पक्षाचे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस हे या प्रकरणावर सातत्यानं माध्यमांसमोर बोलतायत, जाहीर सभांमधून बोलतायत, अनेक गुन्हे हे चव्हाट्यावर आणतायत. जे आरोपी यामध्ये आलेले आहेत त्या आरोपींवर किती पद्धतीनं आणि कोणते कोणते गुन्हे दाखल आहेत त्याचा सुद्धा लेखाजोखा ते सामान्य जनतेच्या समोर या ठिकाणी मांडतायत. आणि याला पूर्ण या आरोपींना पाठबळ हे धनंजय मुंडे यांचंच आहे असं सुद्धा सुरेश धसे सातत्यानं सांगतायत. आणि त्यामुळं जोपर्यंत या गुन्ह्यामध्ये या आरोपितांवर गुन्हा सिद्ध होत नाही किंवा यातून धनंजय मुंडे यांच्याविषयी रोष कमी होत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं सत्ताधारी पक्षातले आमदार सुरेश धसे सातत्यानं बोलतायत. तिसरी जर बाजू आपण पाहिली तर मनोज जरांगे पाटील जे की मराठा संघर्ष योद्धा आहेत, त्यांनी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सभा घ्यायला सपाटा सुरू केलेला आहे. समाजाला एकत्रित आणतायत. समाजाला एकत्रित आणत असताना संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली, या हत्येमध्ये आरोपी कोण आहेत आणि या आरोपींना धनंजय मुंडे कसं पाठीशी घालतायत हे थेटपणे सांगतायत. आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी ते सुद्धा करतायत. सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात एक मोहीमच उघडली आहे. अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण ते बाहेर काढतायत. कुठे कुठे प्रॉपर्टी ही धनंजय मुंडे यांची असेल, वाल्मिक कराड यांची असेल किंवा त्यांच्या सहकार्यांची असेल याचे पुरावेच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणतायत, माध्यमांच्या समोर आणतायत. आणि जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शकपणे चौकशी होऊ शकत नाही असा दावा करून धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा हा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा अशी मागणी अंजलीताई दमानिया करतायत. परंतु धनंजय मुंडे याविषयी बोलताना सांगतायत की माझा काहीही दोष नाही, या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकावं, परंतु माझा या घटनेशी संबंध नसल्यामुळं राजीनामा देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. तसं जर पाहिलं तर अजित पवार यांच्या गटाचे ते आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके हे मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मतावर ठाम आहेत. कारण जोपर्यंत सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावर राहू नये अशी मागणी स्वतः प्रकाश सोळंके की त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. परंतु मित्रांनो, धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही हे तर स्पष्ट झालं.
आणि पक्षाचे प्रमुख असलेले अजितदादा पवार, जे की राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख आहेत, ते सुद्धा धनंजय मुंडे यांचा मी राजीनामा घेणार नाही असं स्पष्टपणे बोलतायत. ते सांगतायत की कोणी आरोप केला म्हणून मी राजीनामा घेणार नाही. जर या घटनेशी त्यांचा कुठं संपर्क जुटला गेला, तोही पोलिसांनी जर सांगितला, तर मात्र मी त्यांचा राजीनामा घेऊ शकेल. परंतु आज तशी परिस्थिती नाही असंही सांगितलंय. आणि दुसरा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे. नुकतं शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं अधिवेशन होत आहे. या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी भाषण केलेले आहे आणि त्यांच्या भाषणाला प्रतिसाद देताना पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार हे स्पष्टपणे बोलले की मागच्या काही दिवसांमध्ये धनंजय मुंडे यांच्याविषयी जे वावटळ उठलं होतं, ते धनंजय मुंडे यांनी आपल्या अभ्यासू आणि सुसाट सुटलेल्या भाषणानं त्या वावटळाला पूर्ण विराम देण्याचं काम या ठिकाणी केलंय, असं अजितदादा पवार या ठिकाणी बोललेले आहेत. म्हणजेच एकंदरीत आज मी धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार नाही असे स्पष्ट संकेत त्यातून मिळालेले आहेत. परंतु एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रातल्या पालकमंत्र्यांची घोषणा झालेली आहे, नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल याची सुद्धा चर्चा होती. मग ते धनंजय मुंडे होतील की पंकजाताई मुंडे होतील याविषयी चर्चा होत असताना या दोघाही बहीण भावांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री करू नये असं महायुतीच्याच आमदारांची मागणी होती, सामाजिक कार्यकर्त्यांची होती आणि बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पाठिंबा देणाऱ्या जनतेची सुद्धा होती. अगदी तसंच बीड जिल्ह्यामध्ये झालंय. पंकजाताई मुंडे यांना बीडचं पालकमंत्री बनवण्यात आलेलं नाहीये, त्यांना जालन्याचं पालकमंत्री करण्यात आलेलं आहे. परंतु धनंजय मुंडे यांना बीडचंही पालकमंत्री दिलं गेलेलं नाही आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे यांना देण्यात आलेलं नाहीये. याचा अर्थ असा झालेला आहे की पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता हा कट झालेला आहे. यातून एक स्पष्ट होत आहे की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद सुद्धा आता धोक्यात आलेलं आहे आणि मंत्रिपद जाण्याचं काउंटडाऊन हे आता सुरू झालंय असं माझं स्पष्ट मत आहे. कारण पालकमंत्री बीड जिल्ह्याचं का केलं नाही? कारण त्यांच्याविषयी रोष आहे. त्यांच्या जवळचे वाल्मिक कराड हे आरोपी आहेत, मोकाक्का अंतर्गत ते जेलमध्ये गेलेले आहेत. त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप हे पुन्हा पुन्हा होत आहेत, त्याचे पुरावे पुन्हा पुन्हा बाहेर निघत आहेत. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हे धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनं तालुकाध्यक्ष झाले होते, तेही जेलमध्ये गेलेले आहेत. त्यांच्यासोबत जे या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी आहेत तेही त्यांचेच सहकारी आहेत. त्यामुळं या घटनेशी धनंजय मुंडे यांचा कुठंतरी संबंध येतोय की काय हीच शंका राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा येते आणि म्हणूनच त्यांना पालकमंत्री पदावरून बाजूला करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांना ते पद देण्यात आलेलं नाहीये. याचा अर्थ असा की जर धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी कुठंही दूरपर्यंत जर संबंध येणारच नव्हता तर मग पालकमंत्रीपद द्यायला काय हरकत होती असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि जर ते देण्यात आलं नसेल तर याचा अर्थ काहीतरी दालमेक काला आहे हे लोकांच्या मनात येत आहे. आणि जर तसं असेल तर निश्चितपणे मंत्रिपद सुद्धा धनंजय मुंडे यांचं भविष्यात लवकरच जाईल असं सुद्धा संकेत या ठिकाणी मिळत आहेत. कारण तसा दबाव हा समाजाच्या वतीनं राज्य सरकारवर येतोय आणि पोलीस प्रशासन जे की SIT असेल, CID असेल किंवा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी असतील हे जे शोध घेत आहेत यामध्ये सुद्धा अनेक प्रॉपर्टी, अनेक स्थावर मालमत्ता ही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची एकत्रितपणे असल्याचे पुरावे त्या ठिकाणी मिळत आहेत. त्यांच्या एकत्रितपणे कंपनी असल्याचे पुरावे त्या ठिकाणी मिळत आहेत. आणि आता तर वाल्मिक कराड यांचे अनेक जिल्ह्यामध्ये जमिनी असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळते, अनेक फ्लॅट त्यांचे असल्याची माहिती मिळते, ज्याची किंमत ही 100 कोटींपेक्षा 1,500 कोटींपेक्षा सुद्धा पुढे जाते की काय असे संकेत आमदार सुरेश धस हे बोलताना देत आहेत. म्हणजेच एकंदरीत यामध्ये आता ईडीची सुद्धा एंट्री होऊ शकते. आणि जर असं झालं तर त्याची चौकशी ही धनंजय मुंडे यांच्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. आणि जर एखाद्या मंत्र्याची जर पोलीस विभाग, CID, ED किंवा CID स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हे जर चौकशी करणार असतील तर मग मात्र त्यांना मंत्रिपदावर राहता येणार नाही. कारण एका मंत्र्याची चौकशी होणं हे राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा बदनामी होईल. परिणामी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं सुद्धा या ठिकाणी खच्चीकरण होईल, त्यांच्या सुद्धा प्रतिमेला या ठिकाणी धक्का बसेल अशी स्थिती आहे. आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांचं पालकमंत्री पदावरून पत्ता कट झालेला आहे. याचा अर्थ मंत्रिपदावरचा सुद्धा त्यांचा काउंटडाऊन सुरू झालाय असं या ठिकाणी मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाहीये, यापुढे जाऊन त्यांचं मंत्रिपद सुद्धा या ठिकाणी अजित पवार
किंवा देवेंद्र फडणवीस हे काढून घेतील का आणि बिन खात्याचं मंत्री त्यांना ठेवतील की फक्त धनंजय मुंडे हे आमदार राहतील? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ते अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, जाताना एक विनंती करेल, डीएस न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि लोकांच्या प्रबोधनासाठी डीएस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे सांगते. त्यामुळे ही व्हिडिओ आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डीएस न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.